आपला आवाज कोकण 24 तास। मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे। अनेक ठिकाणचे काम पूर्ण झालंय तर काही ठिकाणची कामं प्रगतीपथावर आहेत। संगमेश्वर येथे चौपदरीकरण आणि पुलाचे काम वेगाने सुरू आहे, परंतु कुठेही बायपास नसल्याने संगमेश्वर येथील व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे। रहाटे यांचे तर हार्डवेअरचे दुकान तर 8 दिवस बंद असल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। माझं नाव दिलीप लक्ष्मण रहाटे। काय एकंदर तुमचे म्हणजे ह्या सर्व्हिस रोड संदर्भात काय एकंदर अडचण आहे? माझ्याकडं सर्व हायवेचे ऑफिसर आणि कॉन्ट्रॅक्टर भेटायला आले। आम्ही इथं रस्ता करतोय, तुमचं काय म्हणणं आहे? तर म्हटलं नक्की करा। म्हटलं आमचं काही म्हणणं नाही। म्हटलं आम्ही आमचं दुकान म्हटलं पूर्णपणे आत घेतो, तुम्हाला म्हटलं रस्ता करण्यासाठी व्यवस्थित मार्ग मोकळा करून देतो। त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पहिला तर सर्व्हिस रोड करू। एक आठवडा झाला तरी त्यांनी सर्व्हिस रोड केला नाही आणि नंतर त्यांनी काय केलं, आमचं सर्व्हिस रोड होता हायवेचं काम चालू केलं आणि हायवेचं काम चालू केल्यामुळं आमच्याकडे सतत 4 दिवस झाले एकही गिराईक आमच्या दुकानामध्ये येत नाही, रस्ता बंद असल्यामुळे। एकही गिराईक येत नाही। त्यामुळे मी आज असा निर्णय घेतला की रस्त्याला उभं राहून तिथं गाडी लावून त्यांना सांगितलं माझा जर सर्व्हिस रूट चालू करणार असाल तरच तुम्हाला मी परमिशन देतो चालू करायला। ही एक घटना झाली। दुसरी घटना, इथं रोड गेला, रोडच्या बाजूला गर्डर नाही, रोडच्या बाजूला कुठलीही सुरक्षित गर्डर सिस्टीम नसल्यामुळं बऱ्याचशा गाड्या खाली पडत आहेत। एक वयस्कर बाई एकदा रस्त्यावरून खाली पडली, तिच्या डोक्याला मार लागला, तिचा पाय फ्रॅक्चर झाला, तिला आम्ही तसं उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तर अशा बऱ्याच गोष्टी घडतात। एक मोटरसायकल पडली, त्याच्यामध्ये एक मुलगी पडली, अशा सारख्या वारंवार घटना घडत आहे। त्याशिवाय सर्व्हिस रोड दाखवायला डायव्हर्शन बोर्ड नसल्यामुळं बरेचसे लोक चुकीच्या पद्धतीने गाड्या आपल्या रॉंग साईडला घेऊन जात आहे। त्याच्यामुळे ट्रॅफिक परत जाम होतं आहे, तो एक भरपूर मोठा त्रास होतो इथल्या स्थानिक लोकांना। महामार्गाचे काम मनमानी पद्धतीने सुरू असल्यानं कॅनरा बँक सेतू MECB कार्यालयामध्ये जाण्यास रस्ता नाही। खोदाईमुळे अरुंद रस्ता असताना सुरक्षेची कोणतीही काळजी नसल्याने अनेक दुचाकी आणि पादचारी खोदलेल्या चरात पडून जखमी होत आहेत। 2 दिवसांपूर्वी अक्कासाहेब बापू पवार ही 85 वर्षीय वृद्ध चरामध्ये पडल्याने पाय फ्रॅक्चर होऊन डोक्याला दुखापत झाली, तर येथील भांडी विक्रेते आपल्या मुलीला शाळेत घेऊन जात असताना वाहनाला साईड देताना त्यांची दुचाकी घसरली। सुदैवाने गाडी दगडाला अडल्याने गंभीर अपघात झाला नाही। येथील ठेकेदाराचा निष्काळजीपणा हा प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या जीवाशी खेळ असल्याचं बोललं जात आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही रस्त्याची दिशा बदलणे, कधी वनवे रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू करणे, दिशाफलक न लावणे असे धोकादायक प्रयोग नेहमी सुरू असतात। येथील व्यापारी वर्गाशी वाहन चालक यांच्याशी उद्धट वर्तणूक करणे हे नेहमीचेच झाले आहे आणि ठेकेदाराला कोणाचेही भय राहिले नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने संगमेश्वर वासियांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। भारी काम आहे ना हे सगळे बरेच कमी आहेत तुम्ही उभे इथेच उभे राहा। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी।
गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।